आहेत कला पुष्कळ या देहा माझी म्हणून भाग्याची, वर्णन त्यांचे करीते वापर करुनी कला ती कवनाची. राम पाकगान चित्रकला नाट्यकला ती शिवण कामाची, काम सजावटीचे करीते घेऊन साथ रम्य कल्पनेची. राम सर्व कलांचा समुच्चय आहे ही कीर्तन कला साची, आत्मस्तुती ती नावडे म्हणून सेवा करी प्रभु चरणाची. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. मंडळी, भगवंताच्या दयेने आणि कृपेने माझ्यामध्ये ज्या कला आहेत त्या कलांचं वर्णन ह्या 3 आर्यांमध्ये केले. अहो, खरंच मी भाग्याची आहे की पाककला, गानकला, चित्रकला, शिवणकला, नाट्यकला अशा अनेक कला ह्या भगवंताच्या कृपेने मला येतात. मग त्यांचा वापर मी कसा करते? अहो, पाककला, अहो त्या भगवंतासाठी वेगवेगळ्या तऱ्हेचे नैवेद्य तयार करणे. चित्रकला कशी उपयोगात आणते की त्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढणं. शिवणकला म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे पोशाख शिवणं. ही माझी शिवणकला त्याच्यासाठी समर्पित आहे. गानकला त्याची स्तुती गायन करणं ही गानकला आहे. अहो नाट्यकला, अहो त्याच्याच विषयी एखादी कथा सांगणं ही त्याच्यासाठी नाट्यकला आहे. म्हणून आणि ह्या सगळ्या कलांचा कीर्तन ही समुच्चय आहे. कीर्तनामध्ये सगळ्या कला लागतात. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की आत्मस्तुती ती नावडे. आत्मस्तुती जेव्हा तुम्ही करता तेव्हा तो आत्मघात होतो. म्हणून भगवंताच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की त्याच्या कृपेने जे मला सगळ्या कला प्राप्त झाले त्या त्याच्याच चरणी लावण्याचं मला बुद्धी कायम राहो, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.